हे कुठेतरी थांबलंच पाहिजे. ही गुंडागर्दी थांबलीच पाहिजे. बीड मधली प्रत्येक महिला मन मोकळेपणे जशी मी राज्यात आणि देशात फिरते तशा तुम्ही फिरल्याच पाहिजेत. तुम्हाला काळजी वाटता कामा नाही माझी लेख बाळगली. कसं काय करते प्रशासन? सत्तेमध्ये बसलाय ना, विकास 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 हा यांचा विकास आहे. जर माझी लेख जाणार असेल, ती मगाशी आई मला म्हणत होती की माझा लेख बाहेर गेला. तुम्हाला माहितीये तुमची आई काय म्हणली मला? तुमची आई मला असं म्हणाल्या की जेव्हा माझा लेख बाहेर जातो तो घरी येईस तोवर माझ्या काळजात अशी चिंता वाटत असते. याच्यासाठी महात्मा गांधी लढले. याच्यासाठी या देशात स्वातंत्र्य आलं की या माऊलीला मुलाचा बाहेर गेल्यावर दुखदुख काढते की माझा लेख परत घरी येईल का नाही. हे प्रशासन आहे. हा महाराष्ट्र आहे. हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. मी तुम्हाला शब्द देते की ही लढाई आज तुमची नाही, ही लढाई आमच्या सगळ्यांची आहे आणि तुम्ही कोणीही उपाशी राहणार नाही. या राज्यातला माझा कुठलाही भाऊ किंवा बहीण उपाशी राहणार नाही. उपाशी राहिले तर आम्ही राहू, पण तुम्हाला आम्ही उपाशी राहू. तुम्ही या लढा लढायचा नाही, आम्ही लढणार. कशासाठी आम्ही सगळे आहोत? आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. कशाला लोकांनी आम्हाला निवडून दिले? याच्यासाठीच निवडून दिलंय ना. मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला रोज आम्ही अपडेट देत जाऊ आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करते. लपवण्यासारखं काय नाही ना तुम्हाला. मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाहीये तुम्ही काय करता? अहो जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या 15 दिवसाच्या, तो माणूस त्यांचं नाव वाल्मिक कराड ना, वाल्मिक कराडची हिंमतच कशी होती की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय. काय समजता तुम्हाला? कुणाच्या जीवावरी मस्ती आहे ही? पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना. लाज वाटली पाहिजे या सगळ्या लोकांना आणि हे सहन महाराष्ट्र करणार नाही. हे करायचंय. मी तुम्हाला शब्द देते की हा जो कोण सातवा आहे ना, तो कृष्णा आंधळे आहे कुठे? असंच गायब झाला हवामध्ये. कुठे गेला? तुम्ही मला पाणी आणा त्यांच्यासाठी. पाणी. कृष्णा आंधळे गेला कुठे? असा कसा गायब झाला? तुम्ही मला सांगता तुम्ही ट्रॅक करू शकत नाही? अहो रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार. तो कृष्णा आंधळे सापडत नाही यांना. पटत कुणाला पटतं इथे की कृष्णा आंधळे सापडू शकत नाही? मला सांगा. असं शक्य तरी आहे का? जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली. असं कुठे झालं? 2 महिने झाले कृष्णा आंधळे मिळत नाही. आज बोलला की खरं बोलला. तुझा मर्डर झाला खरं. सर्वात गुप्त माहिती कृष्णा आंधळेकडे आहे. आणि मला कृष्णा आंधळेचा सीडीआर फोन पडला. कुठे गेला फोन? सीडीआर काढा तुम्ही. फोन असा जातो कुठे? आम्हाला सीडीआर पाहिजे. कृष्णा आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे आणि याच्यासाठी आपण सगळे मिळून लढा लढू आणि त्याचा तुम्हाला काय बोलायचं? एसपीचे सीडीआर काढा. डीवायएसपी आणि एसपीचे सीडीआर पहिले म्हणजे जेव्हा मर्डर झाला त्याच्या आधी आणि त्या आवाजा कंपनीच्या मध्ये एसपीचे आणि सगळ्यांचे सीडीआर काढा. डीवायएसपीचे सीडीआर काढा. आणि त्यांनी त्याचे लिहून दिली की प्रशासनानं त्यांनी तुम्हाला आठवत असेल की शिना बोळा नावाचं एक प्रकरण झालं होतं. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढी खूप प्रकरणं झाली ती पब्लिक मध्ये गेली. पोलीस हे बघतं की एक दिवसाआड पत्रकार परिषद घेऊन झालेली चौकशी महाराष्ट्रासमोर ठेवते. मग ह्या खून खटल्यामध्ये एकदाही पोलीस प्रशासनाने आजपर्यंत पत्रकार परिषद घेऊन ही अशी चौकशी झाली आहे का सांगितलं नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना लपवून ठेवायच्या. आणि म्हणून मी परत तुमच्याकडे मागणी करतो की जी ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे, तुम्ही जे म्हणालात ना की आपण त्याला न्याय देऊ, त्याला तो ज्याला मारला कोयता मारला तो काय बोलत होता, तो फिल्म बघत होता, व्हिडिओ बघत होता, अटक कशी झाली, कोणाला अटक झाली, तर मागण्यावर त्याला कोयता मारला. या सगळ्यांना जोपर्यंत ज्युडिशियल इन्क्वायरीच्या परव्ह्यू मध्ये घेत नाही, त्याच्या म्हणजे कक्षेत घेत नाही ज्युडिशियल इन्क्वायरीच्या, तर काहीच नाही मिळणार. लोकच तो रामकृष्ण बांगरची फॅमिली घाबरत होती माझ्याशी बोलायला. नाही नंतर बोलतो इतकी दहशत निर्माण करून ठेवली.